हॅलो एव्हरीवन, आज आपण 2025 ला बाय करणार आहोत। यामध्ये आपण अनुभवलेले हॅपी मुवमेंट्स आणि बॅड मुवमेंट्स याबद्दल आपण बोलणार आहोत। आज आपण 2025 या वर्षाकडे मागे वळून पाहताना हे वर्ष आपल्याला हॅपी मुवमेंट्स आणि बॅड मुवमेंट्स दोन्ही देऊन गेलं। सुरुवात करूया हॅपी मुवमेंट्स पासून। 2025 मध्ये आपल्याला अनेक आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले। कुटुंबासोबत घालवलेला वेळ, मुलांचे हसू, यशाची मिळालेली चव, लहान सहान गोष्टींमधून मिळालेला आनंद, हे सगळे क्षण आपल्या मनात कायमचे साठून राहतील। काही स्वप्न पूर्ण झाली, काही नवीन संधी मिळाल्या आणि काही क्षणांनी आपल्याला खूप समाधान दिलं। पण आयुष्य फक्त आनंदाचं नसतं। 2025 मध्ये काही बॅड मुवमेंट सुद्धा आले। कधी अपयश आलं, कधी अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, कधी नात्यामध्ये दुरावा आला, तर कधी मनावर भार आला। हे क्षण वेदनादायक होते, पण त्यांनी आपल्याला थांबवलं नाही। उलट त्यांनी आपल्याला शिकवलं व मजबूत केलं आणि स्वतःला ओळखायला मदत केली। हॅपी मुवमेंट्स आपल्याला हसवतात आणि बॅड मुवमेंट्स आपल्याला घडवतात। 2025 ने आपल्याला हे शिकवलं की आयुष्यात दोन्ही महत्त्वाचे आहेत, एकाशिवाय दुसरं अपूर्ण आहे। आज 2025 ला निरोप देताना आपण वाईट क्षणामधून मिळालेले धडे सोबत घेऊया आणि आनंदाच्या आठवणी मनात जपून ठेवूया। नवीन वर्षात अधिक आशा, अधिक आत्मविश्वास आणि अधिक सकारात्मकतेने पुढे जाऊया। शेवटी एवढंच म्हणायचं, थँक्यू 2025 आनंदासाठी, आव्हानासाठी आणि आयुष्य शिकवल्यासाठी। धन्यवाद। वेलकम न्यू बिगिनिंग्स 2026।